श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमपूज्य स्वामी स्वरूपानंद विरचित वरप्रार्थना व नवरत्नहार या कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी लिहिलेल्या चिंतनपर पुस्तकातील आज ऐकूया नवरत्नहार एक चिंतन याचा भाग 9. स्वामीजी वर्म सांगताहेत, हे सारं माझ्या संदर्भात घडलं. सद्गुरू कृपाबळानं हे सारं घडून गेलं. सद्गुरूच सारं घडवतात, करतात. शिष्यानं सद्गुरू जसं घडवतील तसंच घडत राहायचं असतं. तुकाराम महाराज सांगतात, द्वैताद्वैत भावे अवघे व्यापिले देवे, तुका म्हणे हरी आम्हा माझी क्रीडा करी. तुकाराम महाराजांचा हा नित्य अनुभव होता. हे सारं विश्व एका भगवंतानं व्यापलेलं आहे. द्वैत असो अद्वैत असो, सर्व रूपानं तो भगवंतच आपल्या शरीरामध्ये क्रीडा करतो आहे. प्रत्येकाला हे अनुभवता येईल. त्यासाठी मी भाव देहभाव समूळ नष्ट व्हावा लागतो. मीपणाच्या जाणीवेनं आपण या शरीराला इतकं भारून टाकलेलं असतं की भगवंताला या शरीरात क्रीडा करायला संधीच उरू देत नाही. आपलेच असंख्य संकल्प विकल्प आशा कामना यांनी हा देह भरून टाकलेला असतो. मी माझं पूर्ण मावळलं की मगच सद्गुरू शक्तीची क्रीडा या देहात चालू होते. सद्गुरू कृपा करतील तरच मी माझं मावळून जाईल. तसं सद्गुरू कृपाबळे लीनपणा आला, मी लीन होऊ शकत नाही. सद्गुरू कृपेचा हा पहिला प्रत्यय. आपण सान आहोत आणि ते सद्गुरू विराट आहेत याचं भान येतं. हे भानही सहज येतं, खटपट आटाआटी करून नाही. आधी सूर्योदय व्हावा लागतो, मग त्याच क्षणाला सहजतेनं अंधार नष्ट होतो. वसंत ऋतू आला रे आला की आपोआप उद्यानातील वृक्षवेली बहरू लागतात. ही किमया जशी सहज घडते तसाच प्रकार सद्गुरू कृपा प्राप्त झाली की लीनता नम्रताही प्राप्त होते. सकार आणि हकार याकडे लक्ष देऊन केलेल्या सोहम साधनेनेही सहज अवस्था प्राप्त होते, असाही भावार्थ इथे घेता येईल. तुकाराम महाराज सांगतात, मुसावले अंग रंगी मेळविला रंग, एकी एक दृढ झाले मुळा आपुलिया आले. सागरी थेंबुटा पडिल्या निवडे कोण्या वाटा, तुका म्हणे नवे नवे जाणावे हे देवे. रंगामध्ये सहजतेनं रंग मिसळून जावा किंवा सागरामध्ये एखादा छोटासा पाण्याचा थेंब पडावा तशी गत होते. मग तिथे वेगळेपणा उरतच नाही. शोधू जाता तो स्वतंत्र सापडत नाही. तसं हे एकरूप होणं घडतं. मूळ सत्तेतच मीपणासहित सारी जाणीव बुडून एकरूपच होऊन जाते. स्वामीजी या ओवीत हाच अनुभव मांडतात. असं होण्यानं काय लाभ झाला, कशाची प्राप्ती झाली? जी प्रभू आपुला म्हणितला, तेणे संसार मोक्षमय झाला. देखे उन्मेष उदयी जला, नित्य नवा. सद्गुरू सेवा सद्गुरू वंदन यातील वर्म नेमकं जाणून मी त्यांची सेवा केली, त्यामुळं सद्गुरू खऱ्या अर्थानं मजवर प्रसन्न झाले. त्यांनी मला आपला माझा म्हणून अंगीकार केला. या ओवीतही परमार्थामधलं एक रहस्य प्रकट झालंय. परमार्थ हा गुरु शिष्याचा अंतरीचा सुखसंवाद असतो. त्यात गुरुसत्ता श्रेष्ठ असते. गुरूंनी शिष्याचा हा माझा
म्हणून स्वीकार करावा लागतो. शिष्यानं मी अमक्या तमक्याचा शिष्य म्हणून बडेजाव मिरवून काही उपयोग होत नाही. कारण सद्गुरू कृपा हे दिव्य शक्तीचं अवतरण असतं. ती महिमा संपन्न शक्ती तिच्या पूर्ण स्वतंत्र इच्छेनं कुठं, केव्हा, कसं अवतरायचं हे ती ठरवते. तिचा संकल्प, तिची निवड असेल तरच ते अवतरण घडतं. सद्गुरू ज्याला निवडतात तो भाग्यवान. हा चैतन्याचा चैतन्याशी होणारा संयोग असतो. सद्गुरूंनी स्वइच्छेनं उत्स्फूर्तपणे केलेल्या कृपेनं जीवाच्या ठिकाणी चिदानंद बोधाच्या प्रकटीकरणास प्रारंभ होतो. हा चिदानंद प्रत्येकाच्या ठायी असतोच, पण जीव अज्ञानानं, भ्रमानं तिकडे पाठ फिरवून प्रपंच संयोगात रमून गेलेला असतो. सद्गुरू कृपा ही परममंगल कल्याणकारी असते. तिचा स्पर्श घेताच जीवाचं देह तादात्म्यच ती नष्ट करते. आत्मबोधाशी, स्वरूप स्थितीशी तो तद्रूप होऊ लागतो. या संदर्भात नरेंद्र आणि रामकृष्ण परमहंस यांची एक अद्भुत कथा सांगण्यासारखी आहे. ती कथा कोणती ते आपण आता उद्याच्या भागात बघूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.